पाठ 13 त्रिमितीय वस्तू व घडणी. ज्या वस्तूंची लांबी, रुंदी आणि उंची ही तीनही मापं मोजता येतात त्यांना म्हणायचं त्रिमितीय वस्तू. आता हे पुस्तक, हा ग्लास या त्रिमितीय वस्तू आहेत. आता फक्त लांबी रुंदी असणाऱ्या, मात्र जाडी अगदी कमी किंवा नसेल अशा वस्तूंना म्हणायचं द्विमितीय वस्तू. उदाहरणार्थ कागदावरचं चित्र. व्यवहारात सगळ्या वस्तू त्रिमितीय असतात, पण कागदावर जेव्हा आपण त्यांचं चित्र काढतो तेव्हा ते द्विमितीय असतं. आता एक उदाहरण बघूया. सुरुवातीला ठोकळ्यांच्या रचना दिल्या आहेत, त्यापुढे त्यांची द्विमितीय दृश्य दिली आहे. प्रत्येक दृश्य बघा आणि हे समोरून आहे का बाजूनी आहे की वरून दिसणारं आहे ते ओळखा. या ठिकाणी हे समोरून दिसणारं, हे बाजूनी दिसणारं, हे वरून दिसणारं, हे वरून दिसणारं, हे बाजूनी दिसणारं, हे समोरून दिसणारं, हे बाजूनी दिसणारं, हे समोरून दिसणारं, हे वरून दिसणारं. यानंतर घडणी म्हणजे नेट्स. त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण. खाली दिलेल्या पुठ्ठ्याच्या आराखड्यातील रेषांवर घड्या घालून आपल्याला त्रिमितीय आकाराची वस्तू म्हणजे खोकं मिळतं. या आकारात सर्व पृष्ठ आयताकार असतात. अशा वस्तूला इष्टिका चिती म्हणतात, कारण इष्टिका म्हणजे वीट. आता या ठिकाणची घडणी बघितली तर लक्षात येईल की या घडणीतल्या रेघांवर घड्या घालून जर कडा आपण एकमेकांना जुळवल्या तर त्रिमिती आकाराचं खोकं तयार होईल आणि या आकारातली सर्व पृष्ठ चौरसाकार आहेत. या आकाराला म्हणायचं घन. या ठिकाणी आपल्याला दिसतायत सारख्या आकाराचे 5 चौरस. 5 चौरसांच्या या जोडणीला म्हणायचं 5 चौरसांची घडण किंवा पेंटोमिनो. अशी घडण कडांवर दुमडून उघडा डबा तयार करता येतो.